नमस्कार माझी यूट्यूब फॅमिली. ओवी अँड मम्मा चॅनलवर आपल्या सगळ्यांचं मनापासून हार्दिक स्वागत आहे. तर आज आहे आपल्या सगळ्यांचा आवडता संडे म्हणजेच रविवार. रविवारच्या दिवशी आपण काही ना काहीतरी स्पेशल करतच असतो, पण नेहमी मी रेसिपी दाखवते. तर आज तुम्हाला आमची ओवी रेसिपी दाखवणार आहे आणि ती शनिवारी रात्रीपासूनच खूप हट्ट करत होती की मला केक बनवायचा आहे, केक बनवायचा आहे. तर मी थोडंसं इग्नोर केलं, म्हटलं नाही, केक काही तुला बनवता येणार नाही. पण नाही, तिने हट्टच धरलेला की मी बनवणारच. आणि तिने सुरुवातही केली. सकाळी उठल्यापासून तिने मला चहासुद्धा पिऊ दिला नाही, तसंच मला किचनमध्ये घेऊन गेली. त्यासाठी ती खूप लवकर उठली आणि लवकर उठून तिने स्वतःहून बिस्किट वगैरे सगळे अरेंज केले, लिस्ट बनवली तिला काय काय सामान पाहिजे हे सगळं बनवून. तिने ओरिओ बिस्किटचा केक बनवायचा होता. तिला ओरिओ बिस्किट आणले, छानसे ते मिक्सरला लावायसाठी तिने मला दिले. थोडीशी हेल्प केली मी. तिला किचनमध्ये जागा पुरत नव्हती म्हणून तिने त्याच्यासाठी तिची छोटीशी चेअर घेतली, त्याच्यावर उभी राहिली. आणि मी कधी बनवलेला नव्हता बिस्किटचा केक. मदर्स डेला नैतिक आणि तिने दोघांनी मिळून बनवलेला. तर तिला ती रेसिपी माहिती होती की केक कसा बनवायचा. तर त्याचप्रमाणे तिने मला सांगितलं. मी तिला मिक्सर वगैरे लावून दिलं. बाकीच्या सगळ्या वस्तू तिनेच केल्या. म्हणजे मला तिने मिक्सरमध्ये किती साखर टाकायची तिने स्वतःहूनच तिच्या अंदाजाने साखर टाकली आणि मी तिला मिक्सर लावून दिला. तिने स्वतःहूनच ते सगळं मिक्स केलं. आणि तिला माहिती होतं की दादा कशी रेसिपी बनवतो आणि असे काही गोष्टी असतील तर हे दोघंजण मिळून खूप छान करतात. तिला मी दूध एका कपात काढून दिलं, कारण की गरम दूध होतं, सकाळीचंच गरम केलेलं. पण ती ऐकत नव्हती. तोपर्यंत तिला थंड होतोपर्यंत सुद्धा धीर नव्हता. आणि तिने खूप छान छोट्या हाताने अशी मिक्स करत होती. तर मला भीती वाटत होती केक कसा बनतो आहे, पण खरंच ती इतकी मनापासून करत होती ना की कसं का होईना छान तर बनणारच आहे. आणि फायनली तिने इतकं छान मिक्स वगैरे करून सगळं त्याच्यामध्ये अरेंज केलं. जेम्स आणले तिने त्याच्यासाठी आणि खूप छान पद्धतीने तिने सगळं असं अरेंज करत होती. मला माहिती नव्हतं की ह्याच्यामध्ये काय टाकायचं. तेवढ्यात नैतिक कुठून आला आणि त्यांनी सांगितलं की ह्याच्यात बेकिंग सोडा देखील टाकतात. तर माझ्या घरी होता खायचा सोडा, तो थोडासा त्याच्यामध्ये टाकला. तिने तो मिक्स केला आणि आता घरामध्येच करायचा म्हटलं ती कसा करायचा. कुकरमध्ये थोडंसं मीठ टाकलं आणि अर्जंटमध्ये करायचा होता म्हणून माझ्याजवळ पेपरही नव्हता. बेकिंग पेपर लागतो तो इथे होता, पण तो संपलेला. तर त्यांनी मला एका प्लेन कागदाला तेल लावून दिलं आणि तोच पेपर आम्ही त्याच्यामध्ये ठेवला. तिने ते ओरिओ बिस्किटचं क्रीम असते ती तिने मस्तपैकी गार्निशिंगसाठी ठेवली. जेम्स टाकले. तिला जे करायचं होतं ते मी करू दिलं, कारण की मुलं कधी ना स्वतःहूनच शिकतात की आपण काय करायचं. आणि एखाद्या वेळेस चुकलं तरी पण त्यांना खूप ती एक्साइटमेंट असते. जर मी आज नुसतं करू दिलं तर तिला असं वाटलं असतं की मला काहीच करू देत नाही. म्हणून मी म्हटलं चालेल, तुला जे करायचं ते कर. फायनली तिने इतकं सुंदर डेकोरेशन केलेलं आणि ते मी स्वतःहूनच तिला गॅस वगैरे मी स्वतः सगळं पेटवून दिला आणि ठेवला. फक्त भीती वाटत होती, कारण की कुकरमध्ये मी मीठ ठेवलेलं, त्याचा खूप तडतड आवाज येत होता. तर भीतीसुद्धा वाटते म्हणून मी तिला किचनपासून थोड्या वेळासाठी लांब ठेवलं. हा जो बाकीचा पसारा होता तो सकाळी बघून खूप टेन्शन येत होतं मला की तो आवरायचा होता. फायनली थोड्या वेळाने मी बघितलं, चहा वगैरे घेतला, केक झालेला होता आणि तो बघून खरंच मलासुद्धा जरा वाटलं की अरे हिने केक बनवला आणि झालासुद्धा आणि खूप छान झालेला. बघा ती किती खुश आहे की अरे वा की मी बनवलेला केक फायनली कंप्लीट झाला. आणि तिने सेम जसं चेक करतात टूथपिक टाकून त्याप्रमाणे तिने चाकू घेऊन सनी त्याच्यावरती केक बघितला की शिजला आहे की नाही. आणि उरलेलं थोडंसं काही सामान होतं म्हणजेच क्रीम वगैरे, त्याच्याने खूप सुंदर असं डेकोरेशन केलं. थोडासा तो चिटकून गेला कारण की पेपर नव्हता म्हणून, पण तिने बनवलेलं आहे तर तिच्या मनाने खूपच अतिशय सुंदर आहे आणि खूप छान आहे. तर मुलं जर असं काही वस्तू बनवत असतील तर कधी त्यांना असं इग्नोर नका करू. खूप छान वाटतं जेव्हा ते स्वतःच्या हाताने बनवता आणि जसा का होईना तसा, पण टेस्टला तो इतका छान होता ना, खरंच मला खूप आवडला. आणि तिने गार्निशिंग केला. संडे होता म्हणून तिने पप्पांना देखील दिला, कारण की उठल्यापासून तिची एकच जिद्द होती की मला केकच बनवायचा. आणि फायनली केक झाला. तिच्या पप्पाने तिला हॅपी बड्डे टू यू केलं. बड्डे नव्हता तरी देखील आमचा हॅपी बड्डे टू यूच झाला त्या दिवशी सकाळी. आणि तिच्या आवडीचा तिला केक खायला मिळाला. तिने आम्हाला सगळ्यांसोबत थोडा शेअर केला. आणि ह्याच्या आधी त्यांनी मी सांगितलेलं त्याचप्रमाणे मदर डेला देखील त्यांनी असाच केक बनवलेला.
खूप सुंदर होता तो केक आणि खूप छान बनवलेला. तो काही मी शेअर केला नाही आहे, पण खूप सुंदर टाकलेला त्यांनी बनवलेला आणि तो केक ती खायला बसलेली आहे. अशाच पद्धतीने तिला अजूनही रेसिपी येतात. तिला सुंदर लिंबू पाणी देखील बनवता येतं. जसं तो किचनमध्ये नैतिक किंवा मी काही बनवत असणार तर ती बरोबर लक्ष देऊन किचनमध्ये असते आणि त्याचप्रमाणे ती कधी कधी बघते आणि थोडासा हट्ट करते. पण तिला काही काही रेसिपी येतात. एकदा तिने चहा देखील ट्राय केलेला तिच्या पप्पांसाठी. चपात्या देखील ती बनवते. खूप सुंदर अशा छोट्या छोट्या चपात्या करते आणि खूप मस्त बनवलं. आणि तिच्या आवडीचं आज मला बनवायचं होतं पावभाजी, कारण की तिला खूप दिवसापासून खायची होती. म्हणून मी दुपारी पावभाजी बनवली. सगळ्यांनी खूप आरामात खाल्ली आणि खूप छान झालेली. मनासारखा संडे तिचा फायनल झाला. तर आजचा ब्लॉग मी इथेच संपत आहे. तर तुम्ही मला सांगा की आजची आमची ओवीची रेसिपी कशी वाटली. रेसिपी आवडल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.